श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। नाही त्या टायमिंगला लय गाड्या थांबतेल्या आणि टायमिंगला एक गाडी काय थांबणार नाही। पूजा छोट्या थांब केला का? लका 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 ही शाळा आहे होय। रामभाऊ, ट्रॅक्टरच्या जमान्यात पाटलाने अजून बैलगाडी जपून ठेवली का नाही? अहो जुन्या आठवणी कायम ठेवल्या। नाही तर तुमचं कसं आहे, गणान तुम्ही नवीन कुठली गाडी लॉन्च झाली 4 व्हीलर की आणायची आणि 6 महिन्यात म्हणायचं आयला त्याला गिराक आहे का कुठलं बघाव दुसरी गाडी घ्यायची। शेवट हे आपलं आठवणी त्या आयुष्यभर राहतात। सुभाषराव, आमच्या खानदानाला अशी सवय, घेतलं की ऐकायचं आहे का हरात तेवढं ऐकायच्या कर्ज करून ठेवायचं। कसं सवय मग व्हरायटी दाखवायची। बाजारामध्ये काय नवीन आले आधी आमच्या घरी लॉन्च होतं, लगेच त्याला बाजार दाखवायचा। हा नवीन घ्यायचं। खानदानात तसा ऐकायची ओ खानदान, आणि तुम्ही म्हणताय पाटलांनी किती जुनं परंपरा जपल्यात, काय जपले? अहो धावपट्टीची गाडी त्यांनी टायर टाकलेत। अहो ही ठेवाय पाहिजे होतं, तुम्ही कार 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 वाजाय पाहिजे होतं। रामभाऊ, या गावामध्ये आठवणी ठेवाव्या फक्त बलबीम पाटलाच कव अध्यक्ष साध्या आपल्या कांबळेश्वर गावची पाटलीन ह्याच बैलगाडीमध्ये नवरी होऊन आपल्या गावामध्ये आले। तुमची बायको हा म्हणजे लग्नाला पण बैलगाड्या? हो हो, अहो ही बैलगाडी का नाही आठवडा बाजारला आम्ही तालुक्याला जायचं, कोणाचं आलं न आधार दुखापत काय त्यात दवाखान्यात घेऊन जायची बैलगाडी। शेतातली सगळी कामं करायची, अन्न धान्य बाजारपेठेला न्यायचं। काय बाजार कुठं घरी आणायचा, ह्या बैलगाडी लागा ह्या शिवारातली 5 दिन गाड रस्ता माहिती आहे। सुभाषराव, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची आजी सांगायची पाटील पहिल्यापासून एवढं आक्रम टेकलीच, पाटलिनीला बळच म्हणायचं मी आजारी आजारी, आणि बारामतीला जायची गुलू गुलू बोलता यावं म्हणून। मग जवानीमध्ये बोलायचं, मग बोलायचं कधी? मग आजारपणाचं नाटक कशाला करायचा असे आमची आजी म्हणायची बाळू। अहो ज्याच्या घरी बैलगाडी नाही का नाही, सगळ्याच्या घरी बैलगाडी असते असं नाही ना। कुणाचं आलं नेलं तर हे बैलगाडीमध्ये टाकून आम्ही दवाखान्यात न्यायचं। काय सुभाष इथं काय माझं चुकलं? म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं नव्हती, हा. बैलगाडीला किती महत्व होतं काय बाळासाहेब? अहो सुभाषराव, बैलगाड्याचं म्हणजे लय मोठा काळ होता, वाहनच नसायची। आणि माझ्या लग्नाची तर काय तुम्हाला तारांबळ सांगू सुभाषराव, लय बेकार माझ्या लग्नात हाल झालं सुभाषराव, वराडाचं आणि सगळं। अहो कशाचं काय, माझं आमची गरिबी, आमचं लग्न अकलूज 100 किलोमीटर, 10-12 बैलगाड्या, ह्याची माग त्याची माग ते पहिली लोक द्यायची एकमेकाच्या वराडाला। ह्या पाटलाची 2 गाड्या होत्या, आणि रामभाऊच्या पण बापाने दिलती बैल बर का, पण त्याच्यात एक बैल होता ह्याचा बसका। माणूस गाडीत चढले घेऊ बसायचा, आणि माणूस खाली उठायचा। काय शेंगाचा टोका बैल होता म्हणून। ए शेण्या, मूळ म्हणजे आमच्या बैलाला संस्कार चांगले होते, त्याला माहित होतं कॅपॅसिटीच्या बाहेर वजन झालं की बसायचा। ही त्याला शिकवलेलं आम्ही टेक्निक होतं। वा रे वा सुभाषराव, ठरायचं काय, प्रत्येक बैलगाडीत 7 ते 8 माणसं बसायची, आणि सुभाषराव हे काय करायचं, 30 माणसं बसवायची एका बैलगाडीत।
उभं राहायचं कोण जोट्यावर थांबायचं कोण काय तू करायचं. एवढं सरांक्यात हाताने मला हा. सांगायला लागला वैर. माझ्या- माझ्या गाडीच्या मागे माझ्यापेक्षा मोठा आहे का? मला न्या म्हणून बशा उठला का नाही मग अहो काय सांगायचं सुभाषराव माझ्याकडे सगळे अकलूजची लोक टकामका बघायची काय जावायने बैल आणला हो ही डांगरा ह्याचे दात पडून गेले तो आणि मग काय 4 दिवसाचा परवा सुभाषराव मग जायचो आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी वड्यात गाड्या सोडायच्या तिथं जेवण करायची पिठलं भाकरी तिथं 3 दगडाची चूल मांडायची बाया करायच्या स्वयंपाकन गडी जेवायचं तोवर बैल धुवायची मग त्यांना नाटवायचं त्यांना हिंगोळ बिगीड गोंड दारक्या मोरक्या जुल्या आणि मग तिथं गेलो सुभाषराव आणि काय सांगायचं बायको माझ्याकडे बघायची बैलाकडे बघायची बशा बैल ह्याचा तो काळा टोक्या शिंगाचा आणि सगळं हो माझी ह्याच्या बैलाने आबरू घालावली सुभाषराव नको झालं मला तुम्ही हाता घेता वाट्या तडम ताशा फड उडी मारत होता हप्ते देऊ आणि तुम्हाला एवढं आठवण आहे किती अपदा माझे झाले राव तुम्ही हे लग्न तुमच्या वडिलांचं सांगताय का तुमच्या आजोबांचं सांगताय माझं काय राव हे माणूस कसं डोक्यावर शक्य आहे पाटील तुम्ही सांगा ते. अहो, माझ्यापेक्षा तुम्ही घरी जाऊ. 5 वर्षांनी लहान फोर व्हीलरची सुविधा होती माझ्याच वराडाला हा होती आणि तुमच्या लग्नात बुंदी भात चांगला खाल्लाय की आपण अहो ह्याच्या लग्नातलं बाळासाहेबाचं कवा ह्यांच्या ध्यानातलं जातच नाही म्हणतर अरे तुझ्या लग्नात तर इन्शर्ट तू स्लीपरवर केलता आणि माझी ओमणी होती तुला बसायला आयटीत बसला होता असा. पण त्याच्यातलं मला एक गोष्ट पटली बैल मी याला विचारतो बशा पण बशाचं गुण मालकात पुढे आले ते हो, हो. घरदार बसून असतं तेवढं मात्र जमीन खरं आहे करायच्या म्हणतर. नावाने बोम दुसरंच गडी राहण्यात आणायचं नाही हे म्हणायचं ऊसच निघलं नाही हेच निघलं नाही बशा हा बरोबर आहे तो गण्या बशा आणि हो पण रामभाऊ बशा अरे लाजा बिजा वाटतंय का हैसान खरामच अरे ज्या तुमच्या आज्याला पंजाला आमच्या बशा बैलांनी परपंचाव बसवलं त्याचं तुम्ही इथं माप काढताय सुभाषराव हो का बा एका ठोक्याचं जाडवा करणे काय करा बैल चांगला होता पण ते तुमचे गुण चांगले नाहीत म्हणतोय मी बैल चांगलाच होता गुणच्या सासऱ्याला लागलं ज्या बशा बैलाने अक्षरशः बसून बसून तुमचा संसार बसावलं व्यवस्थित गडी बसवली त्याला नाव ठेवताय त्याला कुठे नाव ठेवली बशाच्या पुढच्या पिढीच्या मालकाला नाव ठेवली आम्ही अहो तो बसत होता म्हणून तर आम्ही पळतोय सोपं नाही पाटील एक काम आहे काय सिक्रेट बोलायचं तुम्ही येऊ नका चल चला की चला काय काम आहे ओ तुमच्या ज्या संसाराची घडी बसवली त्याला नाव चला की जाऊन काय काय काम काहीतरी डोक्याला तापराव सुभाषराव तुम्ही लय नाना राव कशाला जुनं काढता उकरून हा, तुम्हीच काढले आज पंचायच्या तुमचं काही वय 85 वर्ष आहे वय सांगताय बैलगाडीत बसून गेलो आणि ह्याच्यात गेलो आणि मी कधी अप्रिशिएटिव्ह डान्स केला वाडे हिंडत होता तो मी आता झालंय तांटामुक्तीचा अध्यक्ष आपण तुम्ही माझ्या- वाड्याने सगळ्या चिंगड्या धरत होता तुम्ही मला का सांगू तुम्ही आब्रू घालू नका बाळासाहेब तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे मी कुठं कुठं नको 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 ऐका की. कशाला दुसऱ्याचा चूर नाही कायचे ऐका ना बरं आज माझ्या केळीच्या बागेत कामाला येतो म्हणला होता तुम्ही पेटवा नांगरा तिकडे केळी ते नाही, नाही, लोटं कसं- कसं? मारा चला ती पण बघू ना काय करतात ते होईल ना हा बोल की सारखं फोन गाणा भाऊचं राव नुसतं कामाला म्हटलं का इकडे येतो का बरं झालं बाळा आलास काय होते माहिती का ही चुलता जेवढा उंडगाय त्याच्या पुढचा पुतण्या उंडगाय म्हणून पाहुणे रावळे कामाला पिसाय बोलावता होय तिकडं तू काय लोकाचा आहे का मावशी नाही होय तुझी मावशी आहे न लग्नाचं बघायचं म्हटलं का काना मागं बरं टाकता अरे होईन लग्न तुझं काय वय गेलं वय आता फार बेरोड दिसायला लागलो की बी माझं तर वयाच्या 40शीत लगीन झालंय नाही नाही 80च झालं असेल त्याला बडायला परमान असत हे बघ बाळा काय झालंय ही राहिलेलं 5 एकर सुद्धा फुकून टाकच्यान लग्न करू नको लग्न होईन तुझं एवढं जरा गवत तासायचं पाट तासायचं चांगलं पाणी जात नाही कडलं बघ ह्यांची ज्याने काही काम होणार नाही तू केलं तेवढं तरी उरकन काम आमची जेव्हा शेती असली तरी इकून की टाका हे तसं नको बोलू लागा येडा काय रे तू एवढा शाना म्हणून येड्यावानी करतो झालं तुझ्या लग्नात चाललंयच की आमचा विचार तशी पोरगी मिळली पाहिजे ना तुम्ही बी मापदारा की हा आता ह्या दोघा तिघाला एवढा डबा न्यायची वेळ आली राव अण्णा तुम्ही सकाळचं जेवायचं सोडलं मग काय होतंय तेव्हा कशाला माझ्या जेवणाचं काढतो थोडंसं जर तुला जीव लावला तर तू फार माझ्या जेवणावर आला बाळा चल तू काय कर आता आपण नाही काम करणार तुला पुन्हा डबा आणतो ना मी पुन्हा आणतो डबा नको काळजी करू तो आता मी नाश्ता करतो तुला डबा आणतो घरून तो तुझा पाठ घरी जेवलं पोराला खाऊ द्या की इकडं का गाणं पावला ह्यांना पाठ तासून येतोवर अजून काय हाय तुझी मावशी करीन स्वयंपाक तू चल मावशीचं काम पाठ घालवा स्वयंपाक करू करू म्हणजे जमलंच तिला सवय पहिल्यापासून
रामभाऊ 4 माणसामध्ये बसल्या चांगल्या गप्पा रांगल्या होत्या जुन्यात आणलंय मला ओढून. अहो, त्यांचं नको ते विषय ऐकण्यापेक्षा आपलं बाजूला गेलेलं बरं. आणि त्याचा का- विषयच कट करून टाकला. आणि तुमचा विषय काय आहे? रामराम पाटील. राम राम अण्णा. आला का शशा कवा आलाय तू? गाणाभाऊनं फोन केलता, म्हणला आम्ही रानात कामाला आलोय, डबा घेऊन या लवकर तू बी. आला का तू तुझ्या गावानी कवा आला इकडं? मी सकाळी अहो रामभाऊ नातवाना आजोबाकड यायचं नाही, मग यायचं कुणाकड? त्याला मीच बोलावले. मरणाचं गाबाळ झाले, पाटातनं पाणी जाई नाही पुढं. गाण्याच्या भरवशा होतं ह्या वर्षी तर पाणी देणंच व्हायचं नाही. गाणाभाऊ म्हणला की कामाचा लय लोड वाढलाय, तू काम करू लागा ये. पण मी म्हणलं करू लागणार पण फुकाट नाही, आमच्या इकडं तुला मदतीला यावं लागल. मग म्हणला चालतंय, वारंगोळ्यागत करू, तवा जमल म्हणलं. मग मी आलो सकाळी आज. गाणं यायचं होय तिकडं. मी तो म्हणलाय गाण्याच्या खानदानीत कुणी कामं केलं का? अण्णा ही त्याला बोलवायलाच नव्हतं पाहिजे. तुम्ही काय करताय? अहो तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय अण्णा, तुम्ही उद्योग वाढवू नका, पाय मोकळं करा, काम करा. तुम्ही हा जावाय बरोबर आहे अण्णा, तुम्ही ऐका. रामभाऊ मी काय म्हणतो, अशा सोयऱ्या घराच्या जेव्हा जी शेती करण्यापेक्षा इकून टाका ना, मी घेतो गावा अध्यक्ष. ओ पाटील, हा? तुमची किती ऐकायची सांगा. हा? बोला लगेच रोख पैसे देतो. हा? निस्ता जमनी डोळा पहिली बी 35 एकर लुटली तुम्हीच. अहो, अण्णा स्वतःची शेती सांभाळता आला नाही, इथं काय जावायची शेती करणार आहे? चला हा ना, सोडवा आहे का तुम्ही? जमीन मागच्या जावायची म्हणजे काय? काय तुम्ही ऐकून घेताय? खाणाऱ्यांशी टेकणाऱ्या आणि तुम्ही बी घेणार आणि तुम्ही बी व्यवहार करणारा. अरे विषय चाललाय काय, बोलताय काय? रामभाऊ, व्यवहार करताय. रामभाऊ मी पाया पडतो तुमच्या. तुम्हाला मजूर लागले मला सांगा, मी 100 मजूर उभे करतो. पण गावातले शिव माहित आहे का, ही येतो काहीतरी गावात उद्योग वाढवून जातो. डबा घेऊन आलो तू. आपल्या पानाने पोरग करीन. ही टपलेली लोक जमिनी जावायच्या, कवा इकतात आणि कवा मिळतंय. आणि कोण म्हणत नाही जमिनी का इकणार आहे का, कोण म्हणत नाही ह्यांना? पाटलाचा बाकी डोळा कसा आहे? मग तुमची जमीन सोडून हिचं काय करताय तुम्ही? आमच्या जमिनी लय पिकतात पाटील. अण्णा पाटील हात जोडतो. सकाळी सकाळी माझ्या रानात वाद नको. बाळो सरीभर गावात वाढलंय, त्याला अख्खं गाव बोलावलं अण्णांनी. काय कारण होती आबरू घालून घ्यायची? अहो ती पाटात गावात आहे जावाय बापू, पाणीच जाय नाही पुढं. आणि त्यात तुम्ही आम्हाला हिथं घेऊन आला रामभाऊ. या अशा लोकांबरोबर तुम्ही हिंडत बसले हो, ती घरा बी काय कामाचा पिंड नाही. ए, तुमच्या जावायला आणलंय आम्हाला हिथं, मी नाही आलो स्वतः काम बुडवून. ऐका, हा. मी घरी जाईन पाटलीन बायला एवढं तुम्हाला भाडवायला लावीन ना, वयाचा विचार सुद्धा करायला लावणार नाही. ते गावात असले असतेच, कवा जमिनी काय निघतात आणि कवा मिळतात. आणि ह्याला आणलाय का मला गणाही कुठे या? रानात आहे ती, पोर आहे ती, त्यो आहे. गाण्याचं काय खरंय? जा. अरे खरंच पागलखाना झाला पाहुण्या रावळ्यांनी माझ्या घराचा. चला पाटील कुठं येत चला. याचं करावं भलं बघा अध्यक्ष. पडाक पडायला लागले, ह्यांच जोडीदार जमिनी घ्या टापल्यात. भलं करायसाठी लिकरू आले तर म्हणतात हे आमचं वाटोळ करायला. काय बाळासाहेब राहिला का नाही? अण्णा असं द्या, लय ताण घेऊ नका तुम्ही पण लय लोड घेऊ नको, सगळे व्यवस्थित होते. अहो, कशाची व्यवस्थित कांगाल होते ती हाय ती पाच जाईल. ते लोड घेत नाही तुम्ही, लय लोड हाना मानायचा घेऊ नका. ती उचलतात का 2-3 जणाला तरी मारायला लागले एखाद्याच्या अंगावर बसल्यावर हाना म्हणता येते. ती पाटील खाली घेऊनच बसायला पाहिजे होतं. चल बाळा आपलं, तुम्ही कशाला ह्यासाठी आणलं? चल चल त्यांचे काय ना तिला. हात उचलला का उज्या? गणा ऊस करण्यापेक्षा इरुंडच करायचा होता गेला का? कर बाबा. अरे काय इरुंड आहे का, काय ऊस आहे का इरुंड आहे हीच कळलं नाही. गाना 1 नंबरचा उंड गायस तू. का? नाही 1 नंबरचा उंड गाय. अरे लक्ष द्यायचं ना का, स्वतःचा रान आहे का लोकांचा रान आहे? मी झालं काय पण? ही काय अरे हे काय म्हणजे हे पेरलंय आम्ही काय एरंड एरंड पिळलं. अरे मार्केट मध्ये नाही दर आहे याला. मग कशाला उपटायला लावलं? आता उपटायचंय, दर पडलाय. आणा या. डबा आणला वय. डबा नाही महत्वाचा. इकडे दी लाग का आम्हाला. हाताचा कडू वाशी तू या ना. काय नाही होत, चल साबण देतो. अण्णा या. चल बा. ऊस आहे का इरुंड आहे हीच काय कळलं नाही, रानात पेरलाय. खानदारीत कधी शेती केली का यांच्या? तुझं पैशाशी मतलब आहे, कशाला आबरू घालावतो? ए गाना ऐक मी काय म्हणतोय, आता अण्णा बी आले ती, डबा बी आणलाय, 2-2 गस खाव आणि करू चालू परत. आमिर चांगलं जेवाय का तुझी डबा माझ्या पुरताच आहे. एकट्या पुरतं आणलं अरे किती बाबा ग्राम आता जेवल्यावर काम होत्याला वैतावा. अरे तुम्हाला वडापाव सांगतो की काना वडापावर इरुंड काढायला लावतो का सगळा? अला का पगार बी देणार तुम्हाला? 30-30 रुपये हाजरी ठरली का ना तुमची? 30 रुपये. मग किती 300 रुपये देऊ का मग? हा एवढंच ए गाना उगाच दोस्ती खातीर आलोय, नाही तर आम्हाला काय पैशाची गरज आहे वेर.
अण्णा तुमचंच लक्ष कमी पडलंय किती गावात झाले आणि किती येरान झाले. ही तुझं खरंय. माझं लक्ष नसताना हे उजबी नाथा नजर पडला. खानदारी त्यांच्या कोणी शेती केली. अण्णा बर का तुम्ही यायच्या आधी लय चांगलं होतं उलट. तुम्ही आल्यापासून उलट सगळं वाटलं झालंय. हा म्हणजे तुम्ही काम करायला आलाय का गावापुढे आबरू काढायला आलाय. नाही 35 एकर जमीन तर त्यातच गेली फुगेरी मारण्यात. उपटा येणार एवढ्या वेळात उपटून झाला असतं. म्हणलं काहीतरी पुढची तरी खानदान काष्टाची निघन. गाना नाही अरे मी बी हिथंच आहे की रे. मला काय माहित नव्हतं. हिथं आधी पहिल्यांदा काँग्रेसच होता की. अण्णा आल्यात म्हणून तो ऊस आला इथं. बघ म्हणजे त्याच्या आधी काय मोकळं होतं काय काँग्रेसच होतं की सगळं. आम्हाला काय माहित नाही मशी नाही काँग्रेस होता की. शशी मीच हाता आणली जमीन. ऐकी हिथंच बघ मागच गावाचा प्लॉट. वंजळ भरबीज तुला तिथं तण दिसणार नाही. बघा हो केवढी साला तुझा. इथे एक ठोंब तिथे एक ठोंबला का? ठोम ठोम वर ती भाऊ अण्णा, किती ईर्षीर बरं का, तरी करा. अण्णा, तुम्ही जा घरी. आधी चांगलं काम चाललं होतं. तुम्ही आल्यापासून पोरं गप्पा मारायला गुतावली तुम्ही. गप्पा नका मारू पोरांनो. उरका अण्णा. चांगली पार्टी देतो तुम्हाला. काय बी म्हणा अण्णा बरं का हा वसात इरुंड आहे का इरंडात वसा हीच मला काय कळण्यात आलंय. काय करतो बाबा. लेकीसाठी आता दार पडायचं नाही ती 5 एकर बी जाईन रे बाबा. तेवढं मात्र खरं आहे. हा कामाचं होत राहिलं तुमचं काय आमच्यावर ध्यान आहे का नाही. आहे की बाळा. तुझ्या कशाला ए, ध्यान देत? तुझं काय रे मध्ये आता का लग्न व्हायचं का निमी लाकडं सरनाव गेल्यावर. अरे शशा होईल की लग्न का. भाऊ ब्राझीलला गेलत तिथं सुद्धा अण्णा ह्याचा विषय काढला. काढणार ना. शशीच्या लग्नाचा मग आणि रामभाऊने शब्द टाकलाय मला नाही म्हणते तू म्हणली पोरा कोण आहे. भाऊ म्हणलं नात्याने माझा पुतण्यात लागतो. बर आणि म्हणले लगेच तयार आहे. आणि मग म्हणले कधी येताय लग्नाला. तर ती म्हणले करू म्हणले पण आम्हाला पोरगा घर जावाय पाहिजे. जातोय का तू ब्राझील मध्ये घर जावाय म्हणून आहे स्थळ तुला. आणि पोरगी पांढरी पाले दुधासारखीच. जाऊ दे जा हे नको. जाऊ दे असा बी तो बिन कामाचा जायचा जा तिकडे तू फक्त तुला जायचं फक्त खर्च करायला इमनाचा. त्याला थोडस मार्गदर्शन दे. शेती बीती इकायची इकू दे एकदा जाऊ दे तिकडे. जा 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 हो काय मोकळा. अडचण नाही. परवाडाय पाहिजे आम्हाला बी. अरे काढवायचं नाही. काय तुला करायचं नाही. तिथं तू गेला का ना ब्राझील मध्ये पोरगी हातात माळ घेऊनच उभी आहे. गेला की माळच घालणार. फक्त इमानाचा खर्च कसा यायचा. परत इकडे भाऊकडे यायचं म्हणलं सोडत्यात का. सोडत्यात सोडते तुला काय पैसे असलं का नाही जायचं की तुला कुठं बी सोडणार. इथंच बघा इथंच. किती पैसे लागतील जायला वय साधारणतः कोटभर रुपये जातील की. किती एवढं हा कोटभर. आणि मग असलं बावर दिसाड 2 दिसाड घालवतोय कुठ रुपये जायला. त्याला दिवसाला पोट भराय पैसा नाही कुठलं घालायचं. दोन्ही किडनी कोणतर भागल का लागा जमिनी कोण. आणि मग का मग ब्राझीलचा विषय फिनिशच करा. अरे मी काय म्हणतोय का ना एवढंच तर म्हणतोय ना ब्राझीलचं. इथल्या इथंच बघ ना स्थळ. हा कशाला एवढं लांबचं सांगतोय आता रे? हिथले इथे आता तोंडा झाला डोंबाळा हे असा हिथले तो कोणाला पसंत करतोय नाही नाही तुला तुझं लगीन नाही झालं होय. कुणाचं? तुला तरी देत होतं का पोरगी. भावला टेका मी कर्तबदार होतो. काय? अरे मी जर तालमीच्या फळात जर नुसता दंड ठोकला ना बाजूच्या 10 गावात गाणं. टाकण नका ए, बाहेर गाणं. जायचं. अरे अण्णांना मध्यस्थी की तुला पोरगी दिली आम्हाला काय कोणी नाही माहिती नाही. मध्यस्थी केली कोणी मध्यस्थी केली नाही. रामभाऊचा पुतण्या म्हणून आहे ना आज दुसरा बायोडाटा घरी येऊन पडत्यात. काय? बघा लावायचं गाणं. का काय लग्न सांगू म्हणून. नको. ए 38 स्थळ येऊन गेलती तुला नाकारून गेलती आम्हाला हा, सांगतो हा. काय? कोणी नाकारलं नव्हतं मीच नाकारत होतो. शशी. अरे लक्षात हे आ- बरं पाणी पिऊन येऊ. तुम्हाला काय काय अरे, ताण ताण लागली लागली. लगेच. चल शशी पाणी पिऊन येऊ. चल की पाणी पिऊन येऊ. ताण पिऊन सकाळपासून करतोय म्हणलं पाणी पिणी पिऊ दे की. लवकर या पोरांनो. हे ना काही पाणी प्यायला गेली लागा मला रे मला तुला बी ताण लागली होय. येतो की लागा जरा गोडभर हो जा लवकर जाऊन लवकर ये बरं का. तुम्ही नका टाइमपासच लय नाही लागा करताय. टाइमपास करत आलो बाबा अण्णा आलो लगेच. ये उरक काना उरक. पटतंय का तुम्हाला ही रोजानं गाबडे आणलेली हा. ह्यांच्या जर तुम्ही संगत देऊ लागला तर कशी आपली शेती पुढे जायची. हे बघ तुला पण सवय लागली पाहिजे. अंगात रग आली पाहिजे. कना उपट लोकांच्या भरोश्यावर शेती नाही. स्वतः करण त्याची शेती आता. अहो पाठपासून काढली रानात अजून किती कना काम करायचं. टिकनिकनी करत नाही तू. बैल कामाला महत्व नाही. ते काय झालंय तुम्ही नुसतं नियोजन देताय. बैल कामाला महत्व नाही टिकनिकनी केलं पाहिजे. आमच्या पर मागणं टिकले निघायला लागले. होय रामीर भाऊ. ही गणा भाऊ म्हणतो तेवढं तिकीट असतं का यमनाला ब्राझीलला. नाही काय त्याचं ऐकतोय तू. एक काय फकाळता लागा ती. तू त्या हुबला का काय लागला वेळेला का हा आणि मला एक शंका आली. समजा मी जर झालो घर जावाय तिकडं तर नका मी एकटा पडल तुम्ही मला भेटायचाल का सगळी. तुला वय भेटायला हो. अरे तिकडेच खापल्याला बरा नाही वे तू. आणि कोण म्हणलं तू तिकडचा घर जावं औषध. आता हाय पोरगी म्हणल्यानंतर ही तर नसलं जुळत तर मग काय करू. शशा हा? अरे तू एक काय लागा कुणाच्या नादाला लागलाय रे. हा?
तुला एवढं का नाही येड्यात काढते तुला? अरे माझ्या लग्नाच्या टायमिंगला अक्षरशः 10 वर्ष भाऊन मला नुसतं असं ठेवलेलं. हा, ही स्थळ आलंय ती स्थळ आलंय, इकडून नकार आलाय तिकडून नकार आलाय. अरे 10 वर्ष माझं जुलवत ठेवलं. पण ह्या बारीने म्हणते ती तू तिकटाची जुळणी केली का नाही 100% पोरगी आहे तिथं. काय ऐकतोय शाश्या तू? शेवटी तिकीट ब्राझीलचं तिकीट इमनाचं होय, जुळणी करणार होय तू? हाय पोरगी लगेच म्हणते. ती म्हणते गणाभाऊ म्हणला हार घेऊन पोरगी तयारच आहे, तू गेला का गळ्यातच. अरे शाश्या तुला मी म्हणलेलं तुला अक्कल बिक्कल गेली का रे तुला? मी सांगतोय काय, ती नुसती तुला जुलवत ठेवतेली. अरे का उद्या मला ठेवलं होतं अक्षरशः. तुला सांगतो उद्या मी मामाला बरोबर गोड गोड बोललो तेव्हा कुठं मामानं मला पोरगी दिली. तू यांच्या नादी लागू नको अजिबात. हिशे नेट तेव्हा अनोख काय करते त्याला माहिती का? गोड बोलून र ताबलून घेते ती, निभार र काम करून घेते ती. अरे तू इथं जर असत राहिला तर असा डंगूर होऊन मरशील, पण लगीन नाही व्हायचं तुझं. लगीन नाही होणार. तू काय कर, चांगलं काम धंदा बघ की काहीतरी. जवा नाही 3 दिवसाला इथं उलातलेला आहेच. तुम्ही हितलाय म्हणून त्यांना वाईट बोलताय. मग तुम्ही असं कुठं म्हणताय की तुला हितली पोरगी बघू, हिथं पोरगी असं कुठं तुमच्या तोंडात येत आहे? शश्या तुला एक गोष्ट सांगू का? कोण कोणाचं नसतं बघ, हा, हे सगळं आपल्यालाच करावं लागतं. आणि तसं बी आहे का ना, अरे आपल्या गावात किती पोरी आहेत तुला दिसा नाहीत वय? हा होय रोज आहे कुठं आहे केला का गावात एक स्थळ? हा, मग आपल्या गावात मग काय सांगतोय राव? मग अगोदर का नाही बोलला? अगोदर कवा बोलला नाही म्हणजे आम्हाला काय माहित बाबा? तू लागतो त्या भाऊच्या नादात, आम्हाला काय घेणं देणं? तुला आम्ही सांगितलं पटतं वय तवा? वजन आहे त्यांचं. घे ती वजन अंगाव घेऊन बस. मग काय तर. बरं मला सांगा आमिर, तू म्हणतोय आपल्या गावात पोरगी, कुणाच पोरगी आहे रे? हो आहे की. अरे आपला चेअरमन नाही वय? चेअरमन गट्ट्या हा हा गट्ट्या चेअरमन. अरे त्याची पुतणी आहे ना बघ, त्यांना विचारायला लागल पुरीचं लगीन करायचंय का बस. पण शशा तुला काय करायला लागेल माहिती? कोणाची वाट बघता विचारा की मग. आम्ही विचारा. चेअरमन काय म्हणेल? तुम्ही एकतर आहे रामभाऊची माणसं. मग बाहुला चिरा सांगू का? भाऊला इचरा गेल्यावर झालं तुझं लग्न. चेअरमन बोलत नाही नीट भाऊ संग, आणि भाऊला गेल्यावर कधी चेअरमन कधी पाणी देत नाही, आणि पोरगी कशी देईल? कोणी विचारलं पाहिजे? स्वतः. अरे जायचं तुला सांगतो इकडे बघ, चेअरमन कडे जायचं, म्हणायचं चेअरमन मामा तुमच्या पुतणीचं लगीन करायचंय का म्हणायचं. डायरेक्ट भेटायचं. अरे मी बी मामाला असंच बोललो होतो तेव्हा कुठं मामानं तुला सांगतो एका महिन्यात तर माझं लगीनच लावून दिलं. दाडा करतो मी. कर की दाडा. आणि तुला सांगतो संधी तुला आजच आहे. चेअरमन वारल्या रानात आहे, औषध मारतय हितच. तुला सांगतो हितच आहे, आजच बोलून टाक. आलाय ना तोच गावाला, बोल की मग. येऊ का मी? जाय जा बोलून. नको जाऊ, नको जाऊ, घातला मोडा लगेच. खरंच नको जाऊ. का तुला बघवा नाही करायचं लगीन झालेलं? चांगल्या पोराचं वाटोळ नका लागा करू लागा. खरंच आता काय वाटोळायचं संबंध आहे? तुला काय माहित आहे का? काय? अरे छोट्या रोज सकाळचा आणि संध्याकाळचा कॉलेजवरनं आणतोय नेतोय त्या पोरीला, माहित आहे का? हा, दुपारच्या सुट्टीत जेवाय नेतोय. आणि मी जर दुकानला गेलो का नाही, मला म्हणतो चल की इकडून. आता माझं घर कुठं? माळाव. तो कुठं? तिकडं. तर चेअरमनच्या दारात अशी गाडी नेतोय, असं डोकं 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 चालवतो. काय बी उद्या उगाच काय बी वंडी कागद काय बी बोल नको. हो शशी, मला दिसलं ते मी तुला सांगितले. ऐकायचं का नाही ते तुझं काम आहे बाबा. ए शशा बघ. तुला कोणा विश्वास आहे रे? अरे भावायला का मी तुझा? मी काय तुझा काय वाट बघणार आहे का? आणि काय गाडी नेतात बघितलंय एवढं काय त्याला एवढं काय शशा? आता तू कितीतरी पुरीला गाडी सोडतो बिडतो, काय तुझ्या बायकाच आहेत का हा. ते? का तुझं आणि त्यांचं काय आहे का? ऐक तू आजच जा चेअरमन कड, बिंदास बोल चेअरमनला, मनातलं काय असेल ते एकदाच मोकळा होऊ. आलं लक्षात? पण शशा ही संधी अजिबात सोडू नको बरं का, शेवटचा चान्स आहे, लक्षात घे. ऐकल ना माझं? ऐकल म्हणजे तयार कर. जा बाबा. अरे सोडताना बघितलं हा, एवढं लगेच रंगवून लगेच. सांगतो. अरे मग काय तर, अरे पोरगी तर मागायची काय, त्याची काय इस्टेट बिस्टेट नावा करून घ्यायची बे दावा. शशा बेस्ट ऑफ लक रे. काय ना काय आमिर, तू बिला काय स्थळ सांगतो लागा. ए अरे तुझ्या काय डोक्यात बिक्यात फरक बिरक काय कर? काय बी कसं काय बोलतो त्याच्यासमोर? अरे मी बघितलेला काय बघितलंय काय बी असं उठवत जाऊ नको. म्हणे की ते पोरगी छोट्या बरं फिरती ह्याच्या बरं फिरती, उगाच काहीतरी करायचा. हे थांबाय, मला येऊ दे. थांब की. चेअरमन मामा, ओ चेअरमन मामा, मामा काय करताय? अरे तू कोणाचा मी कोणाचा? आणि मामा आता मामाच हे की राव. आता काय झालं मामा म्हणलं म्हणतावा? भाऊ संघ असताना लय बोलतो टमाटा म्हणा. आता मामा कोण म्हणलं मी तुम्हाला बोलतो तवा? आगावी तू पाकन काहीतरी लबाड कोणतं गावातलं उठवत असेल. औषध मारायचं राहिलं एक पंप, काय कामाचं असेल ती बोल. मला माहिती आहे तुम्ही मायदाळ कष्ट करता. मला सुद्धा वाईट वाटतं. मला तर वाटतं तुमची मदतच करावी रानात येऊन.
आमची नको मदत करू. तुझ्या चोपनात जाऊन बघ, तिथं कर काय करायचंय ती, तिथं पिकव. असं व्हायला धरू नका. मामाचं नात्यानं बोलतोय मी बी. अरे कुणाचा मामा? काय मामा समज? आमचं भाचं काय मेलं का? ऐकून घ्या, हे आमचं भाऊ काय निवड का माणूस आहे. अरे ती गावाला माहिती आहे. तिथं कशाला आला तू? त्यांना तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्याकडे बघा, मी म्हणजे पैसा पाणी कोण परवडते भाऊला. आता माझे जेव्हा पैसे घेऊन तुमच्या संग भांडा उठतंय. मला तोंडा तसं म्हणता येत नाही. तुम्हाला मग सांगायची वेळ आली आता. तुझ्या सगळं हो तर, तुझा पैसा घेऊन हो तर. इलेक्शनला मागलं कोणी पैसे दिले तर? कोणी दिले? मी पैसे दिलेत. माझ्या पैसे इलेक्शन लढलंय भाऊ. जा बाबा जा. तुला त्या भावगदन गानागत लागली सवय बड्या बड्या बाता करायची. तू जा इथं मला काम करू दे. मला तुमचं लय वाईट वाटतं. महिन्याला कष्ट करता. अरे कष्ट केल्याशिवाय ह्या विशेष बघ बरं ऊस कसा आलाय. हा नाहीतर इथं 5 एकर करायचा आणि त्यात 30 टन ऊस जायचा. तुमच्या भावगत नाही बाबा आमचं. हे आम्ही कष्ट करतोय. आम्हाला गाव सांभाळायचंय, कष्ट करायचंय, घर सांभाळायचंय. आम्हाला असं घरदार तुझ्याकडे नाही ठेवायची. मला तुमचं लय पटतं. मला देवाशपथ लय पटतं. येळ असला तर आमच्या इकडे येता का? तुम्हाला कोंबडा करतो. काय नको. हा हीच रातचं मासं ही खाताय तुम्ही, वाळलेलं बोंबील खाताय. मला मग कोंबडा चारायचा आला तू? सांगितलं म्हणजे बस का नाही. जा बाबा तू जा. नको डोक्याला ताण देऊ माझ्या इथं. मला लय काम आहे त्याच्या. आयला माणसाची पाहुणचार करायची इच्छा झाली तर डावलायचं. अरे कुणाचा पाहुणचार करतो? काय आहे ती बोल. हा बोल. एका दामात बोलायचं. भाषण सांगतो असं एकाच वाक्यात बोलायचं आणि निघायचं, पाडीची हालायचं. बोल. हा मी काय म्हणत होतो, काय म्हणत होता? तुमची पुतणी आहे वाटतं लग्नाची. माझी पुतणी लग्नाची? हो. आणि मग तिचं हिथं काय? नाही बघायचं चाललंय असं कळलं. इथंच कॉलेजला आहे. तुला कोणी सांगितलं? आता काय मी ह्या गावात येतोय सारखं, मला हाय माहिती. अरे माझी पुतणी तिचं लग्नाचं बघायचं चाललंय. माझा मी बघील की, त्याला मी समर्थ आहे की. तसं नाही. मग चांगलंच पोरग बघत असला तर मी आहे की. आता काय तुम्ही काय बघतायच की नजर खाली? तू आहे? हो. कशाला आहे? नवरदी म्हणून माझा विचार व्हावा. अरे तुझं जानेवारी महिन्यात 39 वालांडली ना, आता तुझं कशाला रोय? आणि माझी पुतणी तुला देण्यापेक्षा मी हिरी टाकलेली बरी नाही. तुला देऊन काय करू? एका चापटीतच पाडील. तुला कळलं का ही काय बोंबाल? तू काय कळते का तुझी? तुला म्हणजे नाही द्यायची का तुमची पुतणी? आता नसली द्यायची तर नका देऊ. शशा एका ठोक्यातच पाडील तुला. हाय का? उठीत ना. काय गोळ चालला आहे का? तुमची पुतणी एक जणाच्या गाडीवर डारा 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 सगळ्या गावात हिंडती. हॉटेलला जाती, पिक्चरला जाती. तुमची पुतणी बागेत फिराय बसते ती. हॉटेलला गेली तर दोघात एक वडापाव, दोघात एक चहा खाते ती. मग चालतंय का तुम्हाला? कोण आहे? कोण आहे तो? कोणा लवकर सांग. अहो मी तर तुम्हाला दिवसा डवल्या पोरगी मागितली आणि जो निघतोय ना नेऊ त्याच्या तोंडावर साधं मिसरूड फुटलं नाही. कमावतो ना फिमावतो, घरा घरा 20 रुपयाचं पेट्रोल टाकतोय आणि घरा 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 हिंडतोय गावात. मग कोण आहे? सांग लवकर. तुम्हाला चालतंय ना? मग अरे कोण? अहो, छोट्या छोट्या तुमची पुतणी गेल्यावर कळलं तुम्हाला. पळवून. शशा थांब. जर्मनिया शशा थांब. त्या बिनमिशीच्या छोट्याला ती पोरगी शशा थांब. शशा तुझी. हा जर्मन. शशा थांब. माझा हात पिवळा करा नाहीतर तुमचं तोंड काढ. शशा तुला थांब सांगतो. शशा नको देऊ नको देऊ. होती तुझं तोंड काढ तिकडं. शशा थांब. तुला बघतो नंतर. आधी छोट्याकडे बघतो. पहाड्या. मिळेल का माहिती? फ्रान्सचं मला सांग. फ्रान्सचं काय होईल? बर. जपानचं? जर्मनीचं? चीनचं काय होईल? चीनचं तिथं राहा गोवा. दाखवतो हिच काय काय गाला. मग दक्षिण आफ्रिका? अख्ख्या जगात मी कुठं बी उभा राहू शकतो. जी माहिती विचारली तेवढी सांगायचं. बाकीचं डोकं लावायचं नाही. जिथं तिथं डोकं लावल ते रामभाव लावल. शहाणपणा करायचा नाही. हा अरे माझ्या जर मनात आलं ना मी अमेरिकेची निवडणूक लढवू शकतो. एवढी पॉवर आहे माझ्यामध्ये. काय सांगायची करा. शशी असा बायलासारखा येऊन टक्कर दिल्याशिवाय तुला जमतच नाही. अरे कवा तरी माणसासारखं झाला शिक ना. जर्मनिया ताणतोय. मारतोय मला. कुठला चेअरमन आहे? आपला चेअरमन. एकतर मी काय म्हणलो नाही.
तुम्हाला नाही तसलं बोलतोय आणि मी आडवं लावाय गेलो तर मला हाणतंय. चेअरमनने तुला मारला? हो. त्या सडपातळ असा गेड्यासारखा त्यांनी तुला मारलं? तो चेअरमन. तू काय करत होता? तू काय करत होता? अरे रामभाऊच्या पाहुण्यांवर जर कुणी कोलकुत्रा हात उचलायला लागलं माझी काही इज्जत राहिली. तू काय करत होता? का मारलं त्यांनी का मारलं? चल ए चेअरमनला सुट्टी देत नाही. माझ्या पाहुण्या हात उचल तू माझी काय बंदूक आण. सगळ्याची सगळा गोळा झाडतो त्याला. राणकी बंदूक. ए शशी तू माझं प्रेम बघितलं राग बघितला नाही. काही घडू शकतं. अरे जाकी एवढ्या बरं होत्या की काय करावं द्या. बोलता बोलता मीच त्याला येडवाकडं बोललो म्हणून मारत होता. काय येडवाकडा बोलला? आणि त्यांनी इतकं मारस्तवर तू काय येडवाकडा बोलला? अरे सांग की. ए शशा अरे त्यांनी का तुला मारलं सांग मला. माझ्या डोक्यात गेला चेअरमन त्याला सुट्टी नाही. एवढ्या बार घेऊ मिटवून. अरे का मिटवून घ्यायचं? काय झालंय मीच त्याला येडवाकडं बोललो म्हणून आणलं मला. तू बोलला वय? हो. म्हणून मला सांगत आलं वय तूच येडा वाकडा त्याला बोलतोय. अरे तुला लटेचाय पाहिजे होता. त्याच्यावरचा मिट्टी चुकवून सोडवाय ना तू. बरं बस का आता बाकी काय नको मला सांगू. काय मत द्यायचं मग? अरे पलकी तरी चेअरमॅनला सुट्टी नाही. तिथं उचलून आपटणार. कशाला बोलावलं असेल? म्हणजे आपलं काम चाललेली तिकडे. आपलं सोडायचं ह्याच्या चेअरमन इथं काय बसले असं? काय चेअरमन का अर्जंट बोलावलं? कशाला बोलावलं? कशाला बोलावलं म्हणजे? हा आमच्या घराचा डोंबाळा झालाय. हा तुम्ही हिंडा गोगल घालून. नका तुमच्या घराचा डोंबाळा झाला आणि आमच्या गोगल घालण्याचा प्रश्न येतो. कुठं सविस्तर माहिती दिली इथं कळणार आहे. एवढा चेहरा पाडून का बसलाय? संतोष शेठ हा. हातीवानी जरी गडी असला ना हा. घरात काय गोष्टी झाल्या ना त्याचं मांजर होतं लक्षात राहू द्या. आमच्या पुतणी शिकायचं का नाही राहू? आमच्या पोरा बाळांनी शिकायचं का नाही? चेअरमन काय झालं पहिलं स्पष्टपणे सांगा. पुतणीचं लपड आहे राहू. काहीतरी बोलायचं नाही राव असले. अहो तुम्हाला लपड नाही बोलत राहू. ही योग्य नाही बोलणं तुमचं. छोट्यावर लपड आहे. हा रोज सकाळ संध्याकाळ पोरग सोडतंय कॉलेज नेतंय आणतंय. तुम्हाला सांगितलं कोणी? मला का नाव आलंय राव? तुम्हाला काय सांगायचंय? थांबा सरपंच ती पोरग येतंय ना मागणार आता भेटलं नाही आपल्याला. येतंय ना? येतंय दूध का दूध आणि पाणी का पाणी. एका तडाख्यात विचारायचं. आलं. येऊ दे. ए छोट्या अरे इकडे आवडाबद्दल चालूया. अरे मग काय होतंय इकडे म्हणलं नाही यायचं बाळा असं ये. काय माहिती हा आमच्या पुरी रस्त्या पडले ते वैर. झालं काय राव? कुणाला सांगील ते बाळू काकाला बी तुला बी पटेल. छोट्या थांब. छोट्या थांब. छोट्या थांब. बाळू काकाला तुला तुझ्याकडे बघतो. धर त्याला धर. वारा वा. ह्याला ठेवून काय गरीबाचा पोर मरेल की नाही? तुम्हाला आठवतं भागाय का? आल्या का बसून मिटू आपण. काय बसून मिठू? तुम्ही मारा बघताय. लपडी करतो तुडीन तुडील आडोक सुद्धा घरी जाऊन जायचो. आमच्या बायका काय रस्ते पडले ते मारायची कारण नाही. हो हो सरदाजी येतो. अरे की आमच्या पुरी काय रस्ता पडले अरे माझा असं धुंड माझं नाही करतो केस करतो मी उद्या काय व्हायचं ते? मोकला लागली वर मग त्याला सांगायची कळतं का नाही? तू बोल
माझी त्याला नीट अजून तोंड बरं करायचं. आता जो पहिल्यांदा पुढे येईल ना तो संपला. नीट वळण लावा आधी आणि बघा आम्हाला सांगा तुझ्या हाय कोण घेतोय माझे मारतोय रे. नको नको बाळका राहू दे. चला 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 बाळका करावं नको राहू काहीतरी उद्या. चला काय काय त्यांचं काय म्हणणं तर छोट्या. चला तुम्ही. ए अरे तुला काय असं पायांच्या जगात मुळ मुळा रडाय झालं रे. हा मार खादा बसलाय त्याचा तुला दगडी नव्हती होय टेचायची नव्हती होय डोकी फाडायची नव्हती होय बघितलं असताना मी काय करायचं ते पुढं. रडून चालत नाही छोट्या ह्या जमान्यात. हा काय त्यांचं काम मारायची काय कारण आहे तुला तिघांनी. अहो बाळू काका त्यांचं म्हणणं काय माहितीये का काय माहिती जे त्या चेअरमनच्या पुतणीवर माझं लपड आहे म्हणून. मी चांगला राव डबा घेऊन येत होतो तुम्हाला. जे बाय मारलंय राव त्यांनी मला खाली पाडून मारत होती. तुम्ही जर नसताना आला काल असंच केलं असतं मला त्यांनी. तुझं लपड आहे माहिती जे हो त्यांचं असं म्हणणं या. आणि तुझं लपड नाही. नाही राव बाळू काका. तू काय बस रड नको मी बघतो काय करायचे ते. काय राव समनात लय मारलं राव तिघांनी मला. गप रड नको तो डोळ्यापोस मी आहे ना मी काढतो काहीतरी मार्ग. तो रड नको चल चल तू रड नको मी आहे की तू काळजी करतो चल. अध्यक्ष काही असं प्रकरण घडलंय काय करायचं तुमचं तुम्ही सांगा. तुम्ही गावातलं जबाबदार नागरिक आहे पाटील आहे तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो नाही तर मला कोणाकडे यायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे. आपण मला काय म्हणायचं चेअरमन तुम्ही छोट्याला रानात मारत बसलाय आमच्या कानावर येऊन जर सांगितलं असतं आम्हाला भेटलं असतं आम्हाला सांगितलं असतं आमच्या कानावर विषय घातला असता आम्ही समजून सांगितलं असतं का नाही. रानात कशाला तुमचा वाद झाला असता. छोट्याला मारला नाही मी घरी आलो पुरीला मी मारली. पोरगी तर तमाम करते पोरगी नाही होय करते. तिला कशाला मारायचं तुम्ही. नाही एका गुन्हा नाही. हा तिथं दोघं आहेत ना दोघाला हाणायचं आपल्याकडे तसंच असतं. एकाला बाबून एकाला कार्ट असं नाही करायचं हे आपल्याला नियमच आहे. अहो तरुण वय आहे त्यांना आणखी काय कळते का क्षणिक सुखासाठी आयुष्याची बरबादी होती ही त्यांना कळायला लागेल का. पाटील त्याच्यामुळे मी इकडे आलो या नाही तर मग मला तुम्हाला माहिती आहे मी 5-25 पोर घेऊन बाळासाहेबाला मारलं असतं. काय मी रामभाऊला मारलं असतं. आडवा आल्या मी सुट्टी देणार नाही. त्यांनी अंगावर यायचं काय चुकीच्या बाजू काय बरोबर बाजू ही त्यांनी बघितलं पाहिजे. त्यांनी डायरेक्ट अंगावर यायचं हे आपल्याला पटत नाही. चेअरमन तुम्ही 5-25 आणणार पोरं मारणार पोलीस केस होणार कोर्टात केस जाणार नंतर ते दोषी निर्दोष पुढं पण आयुष्यभर एकाच गावात राहायचंय ना. आमच्या पुरीच्या आबरू चावट्यावर जातो त्याचं नाही काय अध्यक्ष. तेव्हा मी आणि पोलीस पाटील आहे तुम्हाला शब्द देतो इथून पुढे असं काय घटना घडणार नाही. आणि तुमच्या कानावर आलं तर आमचं कान दोघांचं धरा. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे चेअरमन लक्ष देऊ नका तुम्ही समजदार माणूस आहे म्हणून अध्यक्ष तुम्हाला जीव तोडून सांगते की लोकाला काय गाडी टाकायची शेकत बसायचं. अहो पाटील शेकत बसायचं बरोबर आहे. आवच्या बाळासाहेबाचं नाव काढताना त्याच्या दारूच्या बाटलीचं बुच कसं आवडायचं ना मी आणि अध्यक्ष बघतो. तुम्हाला नाही आवडा आलं तर मग मी मोकळाच आहे. आणि उद्या काय व्हायचं कोर्ट कचेरी आणि अध्यक्ष मला तर काय वाटतंय माहितीये का पाटील तुम्ही 2 पावलं थोडं मागं सरा एकदाच काय व्हायचं ते होऊ द्या. चेअरमन तुम्हाला राग येणं साहजिक आहे पण ह्या वेळेला आमचं ऐका फक्त तुम्ही शांत बसा आम्ही बरोबर बंदोबस्त करतो. चांगल्या माणसानं चांगल्या गोष्टी ऐकायच्या आणि तुम्ही ऐकायच्या पण तुम्ही. पाटील अध्यक्ष काळजा तुकडा आहे पोरगी काय पुतणी आहे माझी. मला काय वाटत असेल कसं तिला मारली मी मला हात उचलताना काय वाटलं असेल कसं सांगा बरं तुमची तुम्ही. पोरगी आहे पण माझी नात असले सत्य आहे ना. मग उद्या जर गावात असं काही कमी जास्त झालं तर तुमची जशी इज्जत जाते तशी आम्हाला बघायला अध्यक्षाला आणि मला गावची इज्जतच वाटते ना. हो अध्यक्ष मी तुम्हाला हात जोडून सांगतोय की प्रकरण तुम्ही कसं मिटवायचं तुमची तुम्ही बघा. तुमची ज्यांना नाही मिटलं तर मी त्याला खंबीर आहे. मी माझं काय बघायचं ते बघतो. तुम्ही निश्चिंत राहा आम्ही दोघं जबाबदार आहे त्याला. हा हा ठीक बरं. आहे जा चालतं हे तुम्ही या पाटील आपण व्यवस्थित हे प्रकरण हातू बाळासाहेबाला समजून सांगून छोट्याला सांगू बाबा जर हे काय असं असेल तर बंद कर. आपण या मुलामुलीचं पाऊल घसरतो आपणच आपल्या मुलाबरोबर पांघरून टाकायला पाहिजे नाहीतर टाकणार कोण. आता हे लहानाची भांडणं जर मोठ्यात गेली का नाही आपल्याला जड पडते ती. आणि लोक कसं आहे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं काडी टाकणार शेकत बसणार. बरं का सुभाषराव रात्री बघितलं ना कसं झालं. बलभीम पाटलाचा पोलिसी खाक्या दाखवला ना कसा बाळासाहेब गप बसला. पहिल्यांदाच असं झालं बाळासाहेब सगळ्या गोष्टी ऐकून घेत होता आडवं बोललं नाहीत काय नाही मग रात्री पिल्याला पण नव्हतं म्हणून तर ऐकू घेतलं. पिल्यावर का नाही ती आपल्याला ऐकत नाही अजिबात नाही. त्याच्या पिदाडीच्या नादी कोणी लागावं. तुम्हाला वाईट बोलत होतं पण मीच समजून व्यवस्थित सांगितलं त्याने ऐकलं. अहो त्याच्यामुळे तर मला बोलायला जोर आला नाही तर मी एकटा काय बोलतोय.
पण छोट्याला विचारलं छोट्या कसा करतो नाही अजिबात नाही तसं नाही काय आता काय खरं काय खोटं आ, ते पोरं तर अंगाला अंगाचं लागू देत नाही काय घडलं की उडवाउडीची उत्तर देते ती बरं खरं किती बोलते तू खोटं बोलते वरावर कसा आपण दोघांनी विश्वास ठेवून न्याय निवाडा करायचा तेव्हा का सरपंच हे आले आली का? अध्यक्ष आता सुट्टी देणार आता नाही सुट्टी नाही. आता तुमच्या सहित सुट्टी देणार नाही. आम्ही काय केलंय काय केलंय म्हणजे पाटील त्या दिवशी लय म्हणून कुठे बोलत होता हा अहो ऐका की अहो. रात्री आम्ही सगळं समजून सांगितलं हा. आता कशाला भांडणं काय करायचं? समजून आता सांगता कुणाला तुम्ही- समजून सांगता हा? कुणाला सांगता पोरगी गेली पळून रात्री सांगितलं ना बाळासाहेबाला आम्ही. लाकूड घालतो ना नाही नाही आता सुट्टी नाही ऐका, ऐका. अहो समजून सांगितलं आम्ही कसं हा. शक्य आहे? लय का? झालं त्यांचं समजून सांगितलं का मग पोरगी काय येणं मग काय समजून सांगितलं पळून जा म्हणून सांगितलं का नको म्हणून सांगितलं हो काय सांगितलं आता कोणाच्या कानाला खडा लावताल काय करता कोणाला आता? सांगताल कान उपटून ऐका ऐका कालवा करू नका माणसं बघते ती. काय बघू दे की माणसाला बघू दे कळू दे की माणसाला का ऐका शांततेत आपण बसून मिटू ही गावाला बसवून मिटवणं काय हे बसवून मिटवू आमच्या म्हणताय? पुरी पळून गेल्या तर तुम्ही बसून मिटवायची भाषा करताय अजून. आवा हळू तुम्हाला आम्हाला ऐकू येतंय ना तुम्हाला ऐकू येत म्हणून तर बोलतोय पाटील काय ऐका 2 मिनिटं बाळासाहेबाकडे जाऊ मी कोणाचं ऐकलं नाही बाळासाहेब सगळे हाणणार आहे. त्याच्या सहित तुम्हाला हाणणार. हाणायला तुम्ही अहो, आम्हाला हाणायला. आम्हाला हाणायचा काय संबंध आहे? त्यांनी फ्यूज आम्ही समजून सांगितलं आम्ही म्हणलं वय असं करा म्हणून काय समजून सांगता अहो ऐका हिथच कुठेतरी असेल पोरगी कशाची हित असेल अध्यक्ष हा कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला या हा काका तुमची पोरगी काय आली नाही व मी म्हणलं सकाळीच गेली शाळेत अहो म्हणली हिथं आली नाही कॉलेजमध्ये म्हणलं काय सांगते आणि मग माराड पारा पेटला सकाळपासून पोरगी कॉलेजमध्ये नाही पाटील कॉलेज मध्ये जाऊन खात्री केली का अहो, काय सगळी खात्री करून बसलो आम्ही ऐका. आई नाही लेकर आई बापाच्या हातात तुरी देऊन जाते ती तुम्ही आता हे असं पैसे मिटवून हे आपल्याला जमणार ऐका, नाही. ऐका, मी ऐका, ऐका. तुम्हाला तुम्ही हाणली विचारतो. ना आम्ही. अहो, पुन्हा कुणाला हाणता तुम्ही त्यांनी हाणायचं तुम्हाला तुम्ही हाणायचं त्यांना आणि मग हे आमच्या पोरी गेल्या चालतं का तुम्हाला थांबा, आपण व्यवस्थित वाद मिटू ह्यो काय बाजू हो, व्यवस्थित माझा मिटवायचं नाही. ऐका, अध्यक्ष, थांबा, नाही, थांबा, नाही, मिटवायचं. ऐका बाळासाहेबांना भेटू आपण कशाचं मिटवू हा कुणी आरो येऊ द्या बाळासाहेब येऊ द्या रामभाऊ येऊ द्या तुम्ही येऊ द्या मी हाणणार आहे आता सगळी वेळ उद्या काम करतो मी काय व्हायचं नाही एकदा का? काय तुम्ही हा? काय व्हायचं? तुम्ही कुठे येणार आहे? नाही पोरगी. हा? दह्याला सांगा ना तुमचं. हा? एका ठोक्यात पाणी म्हणजे. मला जरा काही काढू शकतो. लाकड्या ठोक्यातच पत्तीची काढली. हा? काय व्हायचं नाही, उद्या येतात. सोडा, अध्यक्ष, सोडा, ह्यांना बघू द्या एकदा. उद्या ह्यांना काय व्हायचं द्या. तुम्हाला काय पाटील ऐका बाळासाहेब चेअरमनचं म्हणणे त्यांची पुतणी सकाळी कॉलेजला गेली ती परत आली नाही त्यांनी छोट्याला पण फोन लावलाय छोट्याचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय त्यांचं म्हणणं आहे, रामभाऊ की हे दोघं कुठेतरी पळून गेले ह्यांनीच लावलं स्विच ऑफ करायला लावली पळून ते का लावते स्विच ऑफ करायला हे दोषी आहेत हो गप्पा सरपंच जामा तुम्ही जामा अहो ते केलंय पार फिरायला कुठतरी मला माहिती चांगली नटलंय सकाळी कपडे घालून गेलं. छोट्यावर नाव घेऊ नका छोट्याला 5-10 मिनिटं मी बाजूला घेऊन चांगलं मार्गदर्शन केलंय कसं जीवनात वागायचं असतं कसं करायचं असतं छोट्या असा करू शकत नाही तुमच्या मार्गदर्शनाने ही पोरं सुधारायला लागली का बिघडायला लागली आता माझी पुट्टी पळून गेली आपण शांत राहा तुम्ही शांत व्हा. लय बरं आता गेली तर येईल का लगेच मग फोन करा की करा फोन. गेले बाळासाहेब. डोक्यावर पडले ते गेणे गेल्या का वागते रात्री समजून सांगितलंय ना आम्ही त्याला चेअरमन पर्यंत त्याला सांगणारे पण गेली गेलेले छोट्या कोणी नाव घ्यायचं नाही बरं का सुभाषराव अहो रामभाऊ तरी बी फोन करून खात्री फोन करा, करतो की छोट्या एका पुढे. मिनिटात तुम्हाला नीट सांगतो छोट्याला मी सकाळी 10 मिनिटं बाजूला घेतला होता सुभाषराव चांगलं मार्गदर्शन केलं कसं वागायचं असतं कसं नसतं कुत्र्या फोन लाव त्याला आधी अंगावी येते ती आपल्या ती म्हणाव छोट्याला फोन त्याला मी सांगतोय तो करा की मी मारीन मग चेअरमन बघेल तर बघेल होय का? दमा 2 मिनिटं लागला की बघ तुम्ही आणून देतो पोरगी सुभाषराव कुठं गेली तरी स्विच ऑफ लागतो कळलं का अध्यक्ष इथं पाणी मुरतंय कळलं का चला तुम्ही उद्या काय व्हायचं ते एकदा. हा, उद्या. काय व्हायचं ते. पाटील होऊ द्या हो. त्यांना बघू दे. मार्ग काढू काय मार्ग काढू? मार्ग काढू मोबाईल स्विच ऑफ लागतोय मार्ग काढू अजून मार्ग काढू पोळा त्याच्या अंगात नाना काढाय सरपंच चेअरमन तुम्ही तर जर कला कुणाला मी इस्तवाच आणीन आणि चरा वाजवास्तवर पीठला थांबता का नाही राव तुम्ही हा उद्या तुमच्या मनासारखं तुम्ही तुमच्याच माणसाची बाजू घेणार आणि तुमचंच खरं का चेअरमन मी थापा गडबड कर नका राव गडबड? मी पाया पडतो मुलगी पळून गेली एक काम करतो मी केस करायला जातो. केस केस करतो. होऊ द्या. थापा राव चेअरमन. ऐका की आपण बसू दोन्ही बाजू तपसू तुम्ही गावातील पदाधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो हो, 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 हो.
हो छोट्या कुठे या तुम्ही माझ्या पुरी कुठे ऐकून घ्या काय झालं विचारू तरी थांबा काय विचारू? तुमच्या पोरीला विचारलं पाहिजे त्याला विचारलं काम नका कुणाची पोरगी एक मिनिट चेअरमन मापात छोट्या कुठे गेला होता आणि पोरगी कुठे ती कुठली पोरगी चेअरमनची पुतणी आव त्याला काय विचारताय त्यांना विचारा की ही चांगली माणसं हो का अण्णा विचारा की त्यांना ओ चेअरमन जरा डोक्यावर पडलं काय काय हा, बोलू द्या, मराठीत आमच्या बोला. पुरी घालवा कुठेतरी आणि आम्हाला डोक्यावर पाडा अण्णा अरे रेखेचे सगळं सकाळपासून यांची पुतणी काय वय हा छोट्याचा पण मोबाईल स्विच ऑफ त्या पोरीचा मोबाईल स्विच ऑफ ह्यांचं म्हणणं असं होतं की छोट्याने ती मुलगी पळून गेल्यात सगळी पोरं मी सकाळ सकाळ जेवाय निघते काल लय काम केले त्यांनी रामभाऊच्या उसातले सगळे यारण्याचे झाडं उपाट चला लेकरांनो म्हणलं आणि त्या जेवायचे तिथं वाल्या हाताने ह्याच्या हातातनं मोबाईल पडलाय ह्याचा मोबाईल फुटलाय डिस्प्ले गेला त्याचा आणि स्विच ऑफ झाला अहो कशा स्विच ऑफ झाला पुरी कुठे माझी चेअरमन एक मिनिट तुम्ही म्हणता ती एकट्याच खरं बाकीचे काही येण्यात का ऐकून घ्या ना जरा उद्या तुम्ही मिठवा करा चला सर ऐका की हिथंच पोरगी कुठेतरी असेल राव काय संजू बघा काय वाढून ठेवलाय गावात आला दहाने वाघाला आता लागा आधी आता या आता नाडागिर या एक एक या. आता कोणी बी हाना ए संजू नाही अरे काय काय हाना आता. म्हणालाय काय मग. कुठं आता येऊन मला पोरगी पळून गेली राव आपण मला सांगा नाही. हा माणूस स्वतःची काबरू घालवतो पोरगी पळून गेली राव कळतं का तुम्हाला कुणाची पोरगी? चेअरमनची पुतणी पुतणी पळून गेली वय कुठे गेली सुभाषराव थांबा. तो माणूस का मारतो काय बनकडे सांगा हो माणूस स्वतःची काबरू चव्हाट्यावर मारतोय पोरगी पळून गेली वय काय झाली? भावाची पोरगी काय स्वतःची काय अशी आबरू रस्त्यावर मांडलीवर चेअरमॅन पाहिजे झालंय का नेमकं रामभाऊ असं इतकं बी नालायक वागायचं नाही राजकारणात पोरगी पळून गेली कोणाची पोरगी पळून गेली पुतणी माझी. पुतणी पोरगी पळून गेली नाही काय नाही दिदे इकडे अदर पोरगी ए पोरांनो बोल नका एक शब्द थांबा रामभाऊ तुम्ही म्हणता ना का संजू मेंबर असा तापला आणि ह्याला हाणला हे चपलीने हाणायच्या लायकीची चेअरमन सरपंच चेअरमन देखील तर तुमच्या पुढे मेंबर हाणताय काय झालं नेमकं हो सांगेल पोरगी काय झालं कुठे गेलती बोल बाई काका मी इथंच बाहेर गेलते अहो बाहेर नाही माझ्याच घरी होती माझ्याच पुतणीवर अभ्यास करत बसली होती विचारा कारण काय मेंबरच्या थांबली बाळा तू ए सांग बाळा काय झालंय 2 दिवस काका झालं मला त्रास देतात का तुझं शिक्षणच बंद करतो कॉलेजच बंद करतो शिकायचंच नाही पुढं चेअरमन का हो आता हे खेळ त्यांना चालू वाटतंय की माझं आणि छोटच हे आहे, प्रेम प्रकरण मी त्यांना भाऊ मानते माझा आणि हा माणूस त्या पोरीला रात्री मारलं हा? आज मला सांगा वयात आलेल्या पोरीला हात उचलतोय ही पोरगी माझ्या पुतणीवर चालली होती कॉलेजला पण रडत होती म्हणून मी यांच्या घरी गेलते हा म्हणून मी तिला समजून म्हणलं हो का आज वय झालंय त्यांना मारलं हाणलं की त्यांच्या मनाला लागतं उद्या कॉलेजला गेली आणि काय करून घेतलं असतं तर केवढ्यात पडलं असतं म्हणून मी पोरीला सांगितलं माझ्या पुतणीला तिला घरी थांबा मी बघतो काय आहे ती आणि हा माणूस स्वतःची आबरू तर धिंडावडा काढतोय गावात ऐका तुम्ही केलं ते बरं झालं तिला कॉलेजला थांबवलं जाण्यापासून टेन्शन मध्ये हा. होती. मला एक सांगा चेअरमन हे तुमच्या डोक्यात खूळ आणलं होतं कोणी कुठे गेला नको हे दिवटा शशा रानात आलता पक्का दे इकडे, शशी बोल इकडे आता काय संबंध आमच्या गावात ए शशी तू कोण आहे हो? तो कोण आहे हो? तो काय म्हणला तो कोण आहे हो? आपण म्हणती. तो काय म्हणला, तो शशी? रानात आल्यावर म्हणला चेअरमन हे तर काय काम करत बसलाय म्हणला तुमची म्हणला पुतणी हिंडती छोट्यावर गाडी बोंबलत ए तुला आमच्या गावातलं काय माहिती बोल खरं खरं तुला आमच्या गावातलं काय माहिती आम्ही हिरो बसलो होतो उज्जैन दादा म्हणला ती पोरगी गाडी हिंडती छोट्याच्या कुठे बी ए उज्या ए शशा म्हणला की लका अरे ते बहिणी भावंड बी असू शकते ते का लपड समजतो वर त्यांना तवा तर हा? म्हणायचं मग आता काय सगळं वाढवून ठेवला उद्या गावात मी कालच म्हणलं होतं का नाही ही पोरग गावात आलंय 100 मजूर रामभाऊ आणून तुम्हाला म्हणलं होतं का नाही अध्यक्ष बाळासाहेब रानात आलंय म्हणला एकच वडापाव दोघं खाते ती
गाडी हिंडते ती पिक्चरला जाते ती हा गुलू गुलू बोलते ती मग मला सांगा काय वाटेल छोट्या काय तुझ्या आरोप चालले तर काय रे सगळं खोटं ही अरे त्या पोरीनं चेअरमन सांगितलं ना हा भाऊ मानते तिला एकमेकाला मदत करते ती कधी आड्या अडचणीला छोट्या तिला गाडीवर येऊन सोडतो तुम्ही काय तर धचामा करता गावातली लेकरं ती चेअरमन एक लक्षात ठेवायचं माहितीये का आपलं मन आणि आपला विश्वास आपल्या पोरांच्यावर पाहिजे माहितीये का रामभाऊ बोला की आता रामभाऊ असं सांगे वांगेवून बऱ्याच मुलींचे शिक्षण अण्णा थांबले कोणीतरी सांगायचं मुलींच्यावर लक्ष द्या मुलगी अशीच फिरती इकडूनच जाती आणि बापाच्या मनात पालकाच्या मनात हा संभ्रम निर्माण होतो पुढे काय आघाडीत घडून आहे म्हणून तिचं कॉलेज बंद केलं जातं खात्री करा तुम्ही आणि खात्री केल्याशिवाय पूर्ण माहिती असल्याशिवाय एखाद्याच्या बाबतीत बोलू नका बरोबर जर आपल्या लेकरावर आपला विश्वास असेल तर जगातल्या कुणीही सांगू द्या गैरविश्वास लेकराबद्दल दाखवून तरुण पोरांना मी आव्हान करीन बाळांनो तुम्ही चव्हाट्यावर बसला गावच्या चौकावर बसला गप्पा मारत बसता वैचारिक गप्पा करा मांडा ह्याची त्याची कुचानिंदे कर नका ही ह्याच्या बरं गेली ती तिथं दिसली आणि मी स्वतः बघितलं त्याच्यामुळे एखाद्या पुरीची बदनामी गावभर होती एखादं पोरगा आयुष्यात उठू शकतं ही पोरं तशी नाही माझ्या संस्कारात वाढलेली पोरी तुम्ही अण्णा जावा घरी पटली तुम्ही आल्यापासून तर अण्णा पोरं आमची नीटनीटक वागायला लागली. जाऊ द्या हे प्रकरण आपल्या हातच्या बाहेर गेलं नाही हे इथंच प्रकरण मिटलं बरं मिटलं झालं पाहिजे. तर डोकं फोडाफोडी झाले सांगितलं नाही मी अहो, बाळासाहेब ऐका ऐका ती गैरसमज झाला आणि चुकी झाली माझी मी माफी मागतो गावाची इथनं पुढे तिथे असं होणार नाही सगळा विश्वास छोट्या दोघं बहीण भाऊ आहे ती मी इथनं पुढं असं त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही पोरांना जसं असेल तसं शिकून देईल मला माफ करा माझ्याकडून चुकलं नाही पुरी कॉलेज जायच्या बरं का निमित्त हा शाळा कॉलेज बुडवायचं पाटील सगळ्या मुली हाच विचार करत असतात की स्वतःच्या बापाचं नाव नाही गेलं पाहिजे आईचं नाव नाही गेलं पाहिजे त्यांना शिकायचं असतं मोठं व्हायचं अध्यक्ष. असतं हे महत्वाचं आहे हो त्यांचं आणि इथनं पुढं उद्यापासून छोट्या तिला आणायला जाईल सोडायला जाईल दोघं बहीण भाऊ आहे ती आणि बहीण भावासारखीच राहणार बस मला बाकी काहीच धन्यवाद म्हणायचं नाही. चेअरमन सगळ्या पालकांना विनंती पोरा पुरींचं मित्र व्हा त्यांचं शत्रू होऊ नका समजून घ्या लेकरांना गावा सुभाषराव ती गावातले मोकाट कुत्र्यानं उपद्रव घातलाय मी बघतो जरा ए जावा पोरांनो शशी उद्या थांबा तुम्ही ए जा पोरांनो जावा तुम्ही कमी जाऊ तुझा बाळा तुझा आपल्याला काय करायचे गावात मोकाट कुत्रे आलेली ती कुत्री काय करायला लागल्यात माहिती का ह्याचं त्याला अशी चाड्या लावायला लावली हा त्यामुळे भांडण गावात वाढायला लागले एक कुत्र काय म्हणतंय आमच्या पाळीव कुत्र्याला की बाबा असं झालंय आणि आमचं कुत्रा बी लगेच बुबू करायला लागतंय त्या कुत्र्याचं नाव शशी आणि चाड्या लावणाऱ्याचं कुत्र्याचं नाव